सुंदरनगर भागातील पाणीपुरवठा, ड्रेनेज व स्वच्छतेच्या समस्यांवर नागरिक त्रस्त। सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या महानगरपालिकेला नागरिकांचे निवेदन सादर। पावसाळा तोंडावर आलेला असताना मनपाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची उदासीनता। जालना शहरातील सुंदरनगर परिसरातील पाणीपुरवठा, अंडर ड्रेनेज लाईन व स्वच्छतेच्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की सुंदरनगर भागातील पाण्याची टाकी गेल्या अनेक महिन्यांपासून गळती अवस्थेत असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते। संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कोणती ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे पाण्याच्या टाकीची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। तसेच सुंदरनगर परिसरातील अनेक गल्लींमध्ये सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक नाल्या व अंडर ड्रेनेज व्यवस्था नसल्याने घाण पाणी रस्त्यावर साचते। यामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून दुर्गंधीमुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांना निवेदन दिले असता या समस्यांकडे संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात अशी सकारात्मक चर्चा झाल्याचं सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या वतीने सदरील निवेदन देण्यात आले। सदरील दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, अनिल इंगोले, जाफर शेख मुस्ताक, आदिनाथ पाटोले, लक्ष्मण घनवट, पप्पू अत्तार, रईस शेख, गणेश इंचे, फेरोज खान इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत। आज दिनांक 4/6/2026 या रोजी आम्ही महानगरपालिका जालना इथे आलेलो आहे। वार्ड क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 12 इथून नागरिकांची समस्या घेऊन आम्ही इथे आलेलो आहे। उप आयुक्त या मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे, कारण लाखो लिटर पाणी आता जी टाकी बनून किमान 1-1.5 वर्ष झालेलं आहे, ती टाकी लिकेज आहे। कमीत कमी हजारो लाखो लिटर पाणी त्या टाकीतून वाहून जात आहे आणि तसंच आपल्याला माहीतच आहे का जालना शहर पाणीमुळे किती त्रस्त आहे। तरी लाखो लिटर पाणी तिथून गळत आहे। टाकी बनवून आता सध्या नवीनच टाकी आहे, 1-1.5 वर्ष झालेलं आहे ती टाकीला। सुंदरनगर प्रभाग क्रमांक मध्ये रोडवरच ही टाकी आहे। ऑटो रिक्षा समोरच ती टाकी गळत आहे आणि हे निवेदन आम्ही मॅडमला दिलेलं आहे उपायुक्त। आणि अजून मुद्दा, सुंदरनगर प्रभाग क्रमांक 12 इथं ड्रेनेज लाईन किमान नावाला ड्रेनेज लाईन नाही, ड्रेनेज लाईन नाही म्हणून तुम्ही कॉन्क्रीट रस्ते ह्याचं तर नावच घेतलं जात नाही। मागील नगर परिषद मध्ये सुंदरनगर भागचा गलीज बस्ती म्हणून नाव समाविष्ट होता, तरी आम्हाला असं वाटलं की किमान महानगरपालिका झाल्यावर काहीतरी सुधारणा होईल। आणि हे मूलभूत सुविधा नागरिक एकदम त्रस्त आहे। नावाला रोड नाही, नाल्या नाही, ड्रेनेजचं पाणी घरात वाहून जातं आणि प्रशासन झोपेत आहे। आम्ही वारंवार नगरसेवकांना सांगितल्यानंतरही आमचं काही निरावरण होत नाही त्याचं, म्हणून आम्ही आज मॅडमला निवेदन दिलेलं आहे। आमचं सार्वजनिक एकात्म सामाजिक संघटना हे यांच्यातर्फे मॅडमला समजून आम्ही सांगितलेलं आहे। हा, मॅडमला आमचं जे पण हे समस्या ऐकून घेतलेलं आहे आणि आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का याच्यावर मी पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा स्वच्छता विभागाला पण मी सांगते का तुमचं समाधान काहीतरी होईल। माझं नाव शेख शाकीर, सुंदरनगर, चंदनजिरा।